हॅलो फ्रेंड्स, MBA गाईड चॅनलला तुमचं स्वागत आहे. चला आज आपण शिकूया की पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एक्झाम फॉर्म हा कशा प्रकारे भरला जातो. सुरुवातीला आपल्या फोनमध्ये गूगल या ऑप्शनला जाऊन सर्च करायचं आहे. गूगल या ऑप्शनला तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला SPPU लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन बाय दिसणार आहे. ज्या मुलांचं पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन असेल, पहिल्यांदाच आलं असेल, त्या मुलांनी क्रिएट अकाउंटच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. क्रिएट नावच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे नॅशनॅलिटी इंडियन टाकायची आहे. त्यानंतर ज्या प्रकारे तुमच्या मार्कशीटवर तुमचं नाव दिलेलं आहे त्या प्रकारे तुमचं नाव इथे लिहायचं आहे. जसं सरनेम फर्स्ट असेल तर सरनेम फर्स्ट, नाव फर्स्ट असेल तर नाव फर्स्ट, त्या हिशोबाने तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर तुमचा रजिस्टर ईमेल ID टाकायचा आहे. जो तुमचा ॲक्टिव्ह ईमेल ID आहे, जो ऑफिशियली तुम्ही यूज करता, तो ईमेल ID इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे, जो तुमचा पर्सनल मोबाईल नंबर आहे, तो इथे टाकायचा आहे. ठीक आहे. सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. लॉग इन या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल लॉग इन बाय ईमेल आणि मोबाईल नंबर. जो तुम्ही ईमेल ID केला असेल, जो तुम्ही मोबाईल नंबर केला असेल, त्या मोबाईल नंबरने तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता मी मोबाईल नंबरने केलेला आहे म्हणून मी मोबाईल नंबरने करणार आहे. इथे कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला न्यू कोर्स एनरोलमेंट असं एक ऑप्शन दिसणार आहे आणि अप्लाय फॉर डिग्री. आपल्याला कोणतं चॉईस करायचं आहे? न्यू कोर्स एनरोलमेंट. ठीक आहे. इंजिनिअरिंगच्या मुलांनी काय करायचं की न्यू कोर्स एनरोलमेंटला आपल्याला ऑप्शन क्लिक करायचं आहे. आता यामध्ये अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. कोणताही विद्यार्थी पुणे युनिव्हर्सिटीचा असावा किंवा इतर कुठल्याही युनिव्हर्सिटीचा असावा, त्या मुलांनी इथे स्टुडंट टाईपचं ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याने तो इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला असो, तो डायरेक्ट सेकंड इयरला असो इंजिनिअरिंगच्या, त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करायचं, एक्झिस्टिंग नावाचं ऑप्शन क्लिक करायचं आहे. सेकंड नंबरचं जे ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला, एक्झिस्टिंग ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे विचारलं आहे की मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. तुम्हाला इंग्लिश ऑप्शन चॉईस करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विचारणार की हॅव यू गॉट PRN नंबर. तर सर्व मुलांनी, इंजिनिअरिंग फर्स्ट इयर मुलांनी, त्याचप्रमाणे इंजिनिअरिंगच्या डायरेक्ट सेकंड इयरच्या मुलांनी इथे ऑप्शन नो म्हणून क्लिक करायचं आहे. PRN नंबर नो करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे विचारणार एलिजिबिलिटी नंबर. इथे एलिजिबिलिटी नंबर आपल्याला येस करायचा आहे. ठीक आहे. आता एलिजिबिलिटी नंबरबद्दल बऱ्याचशा मुलांमध्ये संभ्रम असेल, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही जो फॉर्म भरून दिलेला आहे कॉलेजमध्ये, त्यामुळे तुमचा एलिजिबिलिटी प्रोसेस ही सुरू आहे कॉलेजमध्ये. युनिव्हर्सिटीमध्ये तुमची एलिजिबिलिटीची प्रोसेस सुरू आहे. येत्या 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला तुमचा एलिजिबिलिटी नंबर मिळून जाईल. आणि एकदा का एलिजिबिलिटी नंबर तुम्हाला मिळाला, त्यानंतर तुम्हाला पुढील स्टेप फॉलो करायचे आहे. बरोबर आहे. एलिजिबिलिटी नंबर हा तुम्हाला कॉलेजकडूनच मिळणार आहे, त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला एलिजिबिलिटी कॉलेजकडून प्रोव्हाइड केला जाणार आहे. आणि एकदा का एलिजिबिलिटी नंबर तुम्हाला मिळाला, त्यानंतर तुम्हाला सेव्ह या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता सर्व प्रकारचं तुमचं फॉर्म भरल्यानंतर तुमचं प्रोफाईल काहीही त्याच्यामध्ये पेंडिंग नसायला हवे. त्यामध्ये तुम्हाला तुमचा अपडेट प्रोफाईल पूर्णपणे 100% भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला राईट हँड साईडला एक्झाम फॉर्मचं एक ऑप्शन दिसणार आहे. एक्झाम फॉर्मचं ऑप्शन दिसल्यानंतर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक्झाम फॉर्म क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये ज्या सरांनी तुमचा सब्जेक्ट दिलेला आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला 1 by 1 ऑप्शन चॉईस करायचा आहे. परत एकदा सांगतो, इंजिनिअरिंग फर्स्ट इयरच्या मुलांनी, त्याचप्रमाणे इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरच्या मुलांनी व्यवस्थित ऐका. तुम्हाला तुमच्या क्लास टीचर तुम्हाला सब्जेक्टची लिस्ट दिली असेल, त्या लिस्टप्रमाणेच तुम्हाला ऑप्शन फॉर्म चॉईस करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म चॉईस केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, ऑप्शन फॉर्म चॉईस केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल प्रिंटचं. प्रिंट या ऑप्शनला तुम्हाला डाउनलोड करायचं आहे
आणि प्रिंट ऑप्शन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या क्लास टीचरला ते एकदा व्हेरिफिकेशन करायचं आहे. तुमचे सब्जेक्ट बरोबर आहे की नाही, तुम्ही बरोबर फॉर्ममध्ये बरोबर स्टेप्स फॉलो केले की नाही, एकदा तुम्हाला क्लास टीचरच्या त्यांना भेटून ते व्हेरीफाय करायचं आहे. मग एकदा का क्लास टीचरनी साईन घ्यायची आहे, क्लास टीचर सरांची साईन घेतल्यानंतर काय करायचं आहे की आपल्या स्टुडंट एक्झाम सेक्शनमध्ये जायचं आहे. स्टुडंट एक्झाम सेक्शन केल्यानंतर तुमचा फॉर्म हा पुढे प्रोसीड केला जाईल. केला जाईल आणि तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्येच, तुमच्या प्रोफाईलच्याच लॉग इनमध्ये तुम्हाला पे नाऊचं एक ऑप्शन दिसणार आहे. याच्या आधी पुणे युनिव्हर्सिटी ही कॉलेजकडेच पैसे जमा करून घेत होती, पण या वर्षापासून सर्व मुलांना ऑनलाईन पेमेंट करण्याचं सांगितलेलं आहे पुणे विद्यापीठाने. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला कॉलेजकडून प्रोसेस झाल्यानंतर त्यावेळेला तुम्हाला पे नावचा ऑप्शन करायचा आहे. पे नावचा ऑप्शन केल्यानंतर तुमचं फायनल प्रोसेस पूर्ण होणार आणि अशा प्रकारे तुमचा यशस्वीपणे तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली फायनल प्रोसेस होणार आहे. त्यामुळे मी जे सांगितलेले स्टेप्स आहे त्या स्टेप्सनी तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे.